स्मशानभूमीची जागा अधिकृतपणे वर्ग करून न दिल्यास येत्या 24 जून पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा करमाळ तालुक्यातील कुंभेज येथील ग्रामस्थांनी दिला। करमाळ तालुक्यातील कुंभेज येथील ग्रामस्थांनी आता प्रशासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। गावाला स्मशानभूमीची जागा अधिकृतपणे वर्ग करून न दिल्यास येत्या 24 जून पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा कुंभेज येथील रहिवासी सुहास अंगद साळुंखे यांनी दिला। या संदर्भातील सविस्तर निवेदन त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पाठवलं। मौजे कुंभेज येथील वन विभागाच्या अर्थात गायरान जमिनीमध्ये स्मशानभूमीसाठी 21 गुंठे जागा आहे। ही जागा वन विभागाकडून ग्रामपंचायतीकडे वर्ग किंवा हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी कुंभेज ग्रामस्थांकडून दीर्घकाळापासून केली जात आहे। स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी कुंभेज गावाला हक्काची स्मशानभूमी मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती निवेदनातून मांडण्यात आली। कुंभेज गावाला भारत स्वतंत्र झाल्यापासून स्मशानभूमी नाही, कुठल्याच म्हणजे फक्त दफनभूमी आहे, पण स्मशानभूमी कुठल्या समाजाला नसल्यामुळे आणि वन खात्याकडं 21 गुंठे जागा आहे, परंतु ती वन खातं काय आम्हाला जागा देत नाही। 2-3 वेळा पाठपुरावा केला आहे आम्ही सगळ्यांनी। ह्याच्या अगोदर बी एक वेळेस स्मशानभूमी येऊन जागेअभावी माघारी गेलेली आहे। त्याच्यामुळे लोकांच्या सर्व धर्मातीलच लोकांच्या ज्याला जमिनी नाहीत त्यांची तर अडचणच आहे। ती अडचण दूर व्हावी ह्यासाठी आम्ही निवेदनाच्या हातून प्रयत्न करत आहोत। सर्वच ग्रामस्थांची ही मागणी आहे। आम्ही निवेदन दिलेलं आहे शासनाला। जर निवेदन ती पूर्ण नाही झालं तर आम्ही आजपासून 21व्या दिवशी म्हणजे 24 तारखेला उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। आम्ही उपोषणाला बसणार आहे। माझ्याबरोबर अनेक सुद्धा ग्रामस्थ येऊन उपोषणाला बसतील।